तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एडिटिंगच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. कुठलाही वेळ बोलता व्हिडिओ सुरुवात करूया. आजचा आपला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे आहे की ग्राफिक डिझाईन जे काही पोस्टर असतं आपल्या ॲडव्हर्टाईजमेंटचं. जसं की आपण बऱ्याच दुकानाची ॲडव्हर्टाईजमेंट करतो, नाही का, शॉपची वगैरे ॲडव्हर्टाईजमेंट करतो. पण जे आपलं फील्ड आहे, म्हणजे जे ग्राफिक डिझायनिंग किंवा आपण एडिटिंग करतो, हे लोकांपर्यंत कसं पोहोचायचं यासाठी आपण सोशल मीडियाचं एक बॅनर तयार करत असतो. तेच बॅनर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कुठल्या वेळेमध्ये व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस भेटणार तुम्हाला पिक्सेल लॅबचा. आणि जर ज्यांच्याकडे हा पिक्सेल लॅब नाही, त्यांनी आपल्या आधीचा जो क्लासचा फर्स्ट पार्ट आहे, जे नवीन असेल त्यांना पण हे पण सांगते की आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईन क्लास हा फ्रीमध्ये लॉन्च केला आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला त्याची पूर्ण प्लेलिस्ट आहे, तर नक्की ते व्हिडिओ बघा. त्यामध्ये सर्व ग्राफिक डिझाईन तुम्हाला बेसिकपासून मी शिकवले आहेत. पूर्ण ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे, कसे यूज करायचे, ह्या गोष्टी पण सांगितले. त्यामुळे नक्की आपला जो ग्राफिक डिझाईनचा फ्री क्लास आहे तो बघायचा. प्लेलिस्ट आहे पूर्ण, तर बघून घ्या. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे. व्हॉट्सअपला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवलं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. व्हॉट्सअप ग्रुपचा बेनिफिट असा असतो की जे काही तुमच्या अडचणी असेल ते व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सॉल्व्ह केल्या जातात. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा नक्की जॉईन करून घ्या. ओके, तसं ती पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. आणि जे काही तुमच्या ग्राफिक्सचं नाव आहे, जसं कोणी स्वतःचं नाव देतं किंवा काही देवाच्या वगैरे नावाने आपण चालू करतो ग्राफिक्सचं. जसं मी ते टाकले बघा, प्रीतू एडिटर म्हणून. आता हे नाव कसं, मी पूर्ण गोष्ट सांगणार तुम्हाला कसं स्टेप बाय स्टेप केला. आता हे जे नाव आहे याला इन्फिनिटी फॉन्ट यूज केला. याला आधी मी काय केलं, मराठीमध्ये टाईप केलं MS कन्व्हर्टरमध्ये, नंतर इथून कॉपी पेस्ट केलं. आता ही काय कसं करायची, याची प्रोसेस काय, मी ऑलरेडी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले क्लासच्या. त्यामुळे आधीचे क्लासचे व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. ओके, त्यानंतर आपण काय केलं आहे, आपल्याकडं कोणकोणत्या सुविधा आहेत, म्हणजे आपल्याकडं काय काही गोष्टी करून भेटतील ते आपण सगळ्या लिहिलं याच्यामध्ये बघा. इलेक्शन डिझाईन, वाढदिवस डिझाईन, सण उत्सव डिझाईन, लग्नपत्रिका, पॉलिटिकल डिझाईन, व्हिजिटिंग कार्ड, लोगो डिझाईन, निमंत्रण पत्रिका. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही असतं बघा, की आपल्याकडे योग्य दरामध्ये मंथली पॅकेज करून मिळेल. आता मंथली पॅकेजचा विषय काय असतो की महिन्याला तुम्हाला डायरेक्ट काम भेटतं मंथली पॅकेजमध्ये. ओके, त्याचा बेनिफिट असा असतो की तुम्हाला डायरेक्टली महिन्याला पेमेंट येतं किंवा तुम्ही ॲडव्हान्ससुद्धा पेमेंट घेऊ शकता. योग्य दरामध्ये मंथली पॅकेज स्वीकारले जाते. याच्यामध्ये मग तुम्हाला वाढदिवसाचे डिझाईन देता येतील किंवा सुविचारचे असतात, जे काय म्हणतात राजकारणामध्ये असतात, त्यांचे वाढदिवस वगैरे असतात नेत्याचे, तर ते तुम्ही पोस्टर बनवून देऊ शकता यामध्ये. तर योग्य दरामध्ये मंथली पॅकेज स्वीकारले जातील. ओके, त्यानंतर आपण काही डिझाईन केले, 2-3 सॅम्पल म्हणून टाकून त्याच्यामध्ये बघा. एक लग्नपत्रिका टाकली, एक काहीतरी सोशल मीडियाचा पोस्ट टाकला आणि एक सिनेमॅटिकचा असं पोस्टर टाकला. असे 3 पोस्टर टाकले याच्यामध्ये मी ॲज अ डेमो म्हणून फक्त. त्यानंतर आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादा स्लोगन टाकायचा खाली, क्रिएटिव्हिटी आमची, ब्रँडिंग तुमची, म्हणजे दिसायला पण चांगलं वाटतं आणि कस्टमरने जेव्हा बघतो तेव्हा पण त्याला एक चांगल्या प्रकारे जे काही ते आपलं गोष्टी समजतात की खरंच योग्य प्रकारे डिझाईन मिळतील म्हणून. ओके, आता बऱ्याच जणांचा डाऊट असेल तर हे इलेक्शन डिझाईनच्या आधी जे सिम्बॉल लावले त्रिकोणमध्ये, नाही का, आता हे कसं लावलं आहे तो सांगते सुरुवात. तुम्हाला काय करायचं, गुगल क्रोम ओपन, जे कोणतं ब्राउझर ओपन यूज करता ते करायचं. जसं आपण इथे केले ट्रायंगल, मी एक ब्राउझर ओपन करून घेतले आणि ते सर्च करते ट्रायंगल शेप कॉपी पेस्ट. ओके, एवढं टाकून द्यायचं कॉपी पेस्ट म्हणून. आणि जी फर्स्ट वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारची पहिली वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचं आणि ओपन करायचं. ओपन केल्यानंतर थोडं खाली स्लाईड करायचं आहे, जसं इंटरनेट कनेक्शनची स्पीड असेल त्यानुसार चालतात. ओके, याला खाली स्लाईड करायचं आहे. स्लाईड केल्यानंतर आता बघू शकता जे इथे सिम्बॉल दिसते तुम्हाला, ठीक आहे, लेफ्ट राईट साईड जे तुम्हाला कॉपी करायचं. जसं मी इथून ह्या राईट साईड केला आहे कॉपी, आणि इथून पिक्सेल लॅब आता ओपन करून घेणार. इथे पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केले. आता मी ह्या इथला डिलीट करते. ओके, आणि ह्या पेस्ट करते आणि इथून ओके केला. आता याचा कलर कसा बदलायचा बघा. आता सध्या लालमध्ये या कलरवर क्लिक करायचं आहे, खाली स्लाईड करायचं थोडं वरच्या साईडला, आणि इतकं फक्त जो शेप आहे तो सिलेक्ट करायचा. आणि जो कोणता कलर तुम्हाला अप्लाय करायचा आहे तो तुम्ही अप्लाय करू शकता एक एक करून. आता जसं मी इथे अप्लाय करायचं असं तर हा करू शकते बघा. जसं जो कोणता तुम्हाला अप्लाय करायचं ते तुम्ही इथून अप्लाय करू शकता. कलर कॉम्बिनेशन जसं चेंज करायचं ब्लॅकमध्ये, जसं तुम्हाला पाहिजे तसं त्या टाईपमध्ये तुम्ही हे चेंज करू शकता. ओके, असं ठेवलं तरी चालेल वेगवेगळ्या कलरमध्ये, किंवा तुम्हाला जर आणखी काही क्रिएटिव्हिटी आली डोक्यामध्ये तर तसं पण तुम्ही ठेवू शकता कलर कॉम्बिनेशन. ओके, परत आपण इथून आता क्लिक करू व्हिजिटिंग कार्ड. जसं तुम्हाला योग्य चांगलं वाटेल तसं तुम्ही ठेवू शकता. असं काही नाही की तुम्ही सर्व गोष्टी सेम ठेवला पाहिजे. बघा, अशा प्रकारे आपण जे काय ते सिम्बॉल पण कसे अडकायचे ते बघितले. आता मेन म्हणजे हे सर्व गोष्टी झाल्या. ओके, आता तुमचा इम्पॉर्टंट तुमचा नंबर, तुम्ही नंबर टाकून द्या. नंबर टाकताना सिम्बॉल टाकायचा तुम्हाला. जसं इथं व्हॉट्सअपचा मी सिम्बॉल केला तर हे कसं डाउनलोड करायची PNG. परत तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे व्हॉट्सॲप PNG, व्हॉट्सॲप लोगो PNG, किंवा ठीक आहे व्हॉट्सअप लोगो जरी टाकला तरी पण चालेल, पण इथं मी PNG टाकते समोर.
आता इथे आल्यानंतर असं तुम्हाला दिसतील बऱ्याच साऱ्या वेबसाईट. आता याच्यापैकी मी आपल्या क्लासच्या व्हिडिओमध्ये सांगितले, त्यामुळे मी म्हणते की तुम्ही व्हिडिओ आधीचे बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला कळेल कसं डाउनलोड करायचं. तरी पण एक वेळ सांगते, PNG ट्री म्हणून वेबसाईट आहे, यावर क्लिक करायचं, विजिटवर क्लिक करायचं आणि थोडा वेळ वेट करून इथे खाली बघू शकता एक स्पिनचं ऑप्शन आला आहे. आता इथून एक क्रॉसचं ऑप्शन आहे, इथून बॅक करायचं आहे. जेवढे ऑप्शन आहे आपल्याला ओके आला, कट करायचं आणि खालीच्यावर स्लाईड करायचं. जे कोणतं आवडलं ते बघून घ्या. याच्यावर क्लिक केलं त्यानंतर परत खाली स्लाईड करायचं, तर फ्री डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. डाउनलोड PNGवर क्लिक करायचं आणि रिलॅक्स डाउनलोडमध्ये टाकून द्यायचं. म्हणजे ते नॉर्मलमध्ये विदाऊट पैसे वगैरे काही नाही लाभ भरायची गरज, तर डायरेक्ट फ्रीमध्ये PNG जी काही आहे ती डाउनलोड होऊन जाईल. ओके, असंच इंस्टाग्रामचं सेम आपल्याला इंस्टाग्रामचं सुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता इथं आल्यानंतर बघू शकता आपण व्हॉट्सअपवर टाकलेलंच आहे. त्यानंतर आपण इथे एक इंस्टाग्रामचं पण टाकलेलं आहे आणि ID पण टाकली आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की खालचं जे शेप आहे किंवा योग्य दरात मंथली पॅकेज वगैरे त्याच्या मागं जी बॉर्डर ती कशी तयार केली, इथे यायचं आहे तुम्हाला. ओके, इथं आल्यानंतर शेपचं ऑप्शन यावर क्लिक करायचं, असे साईडला ओढायचं याला. हे पण इथून राईट क्लिक करून याला परत असं स्लाईड करायचं आहे खालीवर, जसं बघा तुम्हाला ठीक वाटते तसं त्या साईडला तुम्ही असं सरकवू शकता याला अशा प्रकारे. ओके, आणि याला फक्त कलर जे काय कलर चेंज करायचा तुम्हाला तो करू शकता इथे. आणि याला काय करायचं, टू बॅक करायचं. टू बॅक म्हणजे बॅक साईडला अशा प्रकारे होऊन जाईल. आता याला जर तुम्ही झूम केलं तर आणखी एक याच्यामध्ये बघू शकता, थोडं या साईडला जर केलं तर आपण एक डिफरन्स लुक पण याला देऊ शकतो. आपण अशा प्रकारे ठेवू आणि इकडून थोडंसं काही लॉक ओके इथं घेऊ, थोडंसं याला थोडं इकडे साईडला घेऊ मदत आणि अशा प्रकारे हे सेट करूया. आता तुम्हाला जर याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला चेंज करायची असेल तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला स्वतःचं बॅनर तयार करायचं असेल त्याच्यामध्ये, तर तुमचं जी डिझाईन आहे ती टाकू शकता 1-2 तुम्ही. प्लस त्यानंतर तुमचं नाव, नंबर आणि इन्स्टा ID पण चेंज करू शकता. ओके, अशा प्रकारे डन झालं आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे आता आपण जर डायरेक्ट असा फोटो ॲड केला नाही याच्यामध्ये तर हे वेगळं वाटणार बघा. अशा प्रकारे जर आपण स्ट्रोक जे आहे जे स्ट्रोक तो ऑफ करायचं आहे आपल्याला, पण जे शॅडो आहे ते आपण ऑफ केली तर अशा प्रकारे बघा असं दिसणार हा फोटो. पण जर तुम्ही याला शॅडो ऑन केली, शॅडोनंतर ब्लॅक कलरचा इफेक्ट येतो बॅकग्राऊंडला बघा, तुम्ही चेंज करू शकता. पण ब्लॅकच तेव्हा बेटर वाटेल. अशा प्रकारे याची साईज जर वाढवायची तर वाढवू शकता, थोडी जागा येते तर. प्लस सेमच याचा पण आपण स्ट्रोक वाढवलेला आहे, शॅडो वाढवलेली आहे. तर शॅडो याची पण वाढवली आहे आणि सेम थर्ड जे पोस्टर याची पण शॅडो आपण वाढवली आहे. आता तुम्ही याचा स्ट्रोक पण वाढवू शकता. स्ट्रोक वाढवण्यासाठी इथे फक्त स्ट्रोकवर क्लिक करायचं. स्ट्रोकचं मिनिंग काय आणि हे कसं तुम्हाला यूज करता येईल हे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, त्यामुळे तुम्ही क्लासचे व्हिडिओ बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला सर्व गोष्टी कळतील. ओके, इथे पण स्ट्रोक तुम्ही वाढवू शकता अशा प्रकारे आणि सेम याचा पण स्ट्रोक तुम्ही वाढवू शकता. तर अशा प्रकारे ही डिझाईन झाली आहे. आता त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्ही ॲड करू शकता, कलर कॉम्बिनेशन तुमच्या मनाने तुम्ही बदलू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. ठीक आहे, पण याची जर PLP फाईल पाहिजे असेल तर आपल्या काय बोलतात टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामला याची PLP फाईल अपलोड करून देईल, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि जर काही अडचण आली तर इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, कारण की इंस्टाला आपल्या डेली अपडेट्स येत राहतात. आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, कारण टेलिग्रामला जे काही आपल्या यूट्यूबचे व्हिडिओ त्याचं मटेरियल येत असतं. आणि व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज करा, व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करण्यासाठी मेसेज करा. व्हॉट्सअप ग्रुपला पण जे काही अडचणी असतात तुमच्या ते सॉल्व्ह केले तर. आणि आठवड्यातून आपला 3 दिवस लाईव्ह क्लास असतो, त्यामुळे व्हॉट्सअपलासुद्धा जॉईन करून घ्या. तर आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. आता भेटू अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.